नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. गतवर्षी मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर यावर्षी पुन्हा एकदा विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीनं बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही नेमकी स्पर्धा कुठे होते या स्पर्धेविषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत आहेत स्पर्धा प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील. दादा, यावर्षी पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत आहे, काय नियोजन करण्यात आले? गेल्या वर्षी सहकार वर्षी बैलगाड्या शर्यत आयोजित केली. अतिशय चांगल्या पद्धतीची शर्यत झाली आणि उत्स्फूर्त प्रतिसाद बैलगाडी मालकांच्याकडून झाला, प्रेक्षकांच्याकडून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. आपल्या सहकार वर्षींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि विजय गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. गेल्या वर्षी अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. भरघोस असं बक्षीस आपल्या फायनलमध्ये आलेल्या गाड्यांना त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. यावर्षीसुद्धा भरघोस असं बक्षीस फायनलमध्ये आलेल्या गाड्यांना आहे. सेमीफायनलमध्ये 2 नंबरचा जो बैलगाडी असेल त्यालाही आपल्या नियोजन कमिटीच्या माध्यमातून फुलनं फुलाची पाकळी म्हणून त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. पण गेल्या वर्षी अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षीसुद्धा प्रतिसाद चांगला या ठिकाणी मिळणार आहे. आणि सहकार मशी आणि आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयदादा यांना बैलाची आवड पहिल्यापासून आहे. म्हणजे लहान असल्यापासून बैलं सांभाळणं, चांगली जातीवंत बैलं पाळणं, बैलगाडी शर्यती आयोजित करणं ही काम मोठे दादा पूर्वीच्या काळात करत होते. परंतु नंतरच्या काळामध्ये बैलगाडी शर्यतीला बंदी आली राज्य शासनाच्या वतीनं आणि त्यामुळं बैलगाडी शर्यती थांबल्या. पण गेल्या वर्षी आणि यावर्षी पुन्हा लोकांची आवड असते आणि ते पाहण्याची संधी शहरातल्या नागरिकांना किंवा कोणाला मिळत नाही. आता नवीन पिढी आहे, त्यांना बैलगाड्या शर्यती पाहता येत नाहीत. ती संधी आपल्या अकलूज आणि अकलूजच्या आजूबाजूच्या परिसरातल्या सर्वांना या ठिकाणी उपलब्ध व्हावी अशी एक भूमिका या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यामागे आहे. आणि आज जर पाहिलं तर भारतीय गोवंश जो आहे तो लोप पावत आलेला आहे. आणि त्याचं कारण पाहिलं तर जर्सी गाईचं दूध उत्पादन लोक घेऊ लागलेले आहेत. पण ह्याचं संगोपन करायचं असेल तर आपल्याला प्रोत्साहन देशी गाईच्या बैलांच्या बैलगाडीच्या शर्यती आयोजित केल्या. मध्यंतरी बंदी होती तर गाई पाळायचं कमी झालं होतं. परंतु बैलगाडी शर्यत चालू झाली आणि देशी गाई पाळायला लोकांनी सुरुवात केली आणि संख्या वाढलेली आहे. म्हणजे हा पूरक उपक्रम या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून होऊ शकतो असे एक आमचा सर्वांची धारणा आहे. दादा, तुम्ही म्हणताय स्पर्धा पाहण्यात यावी, परंतु यावर्षी स्पर्धेचं ठिकाण बदलले, तर या स्पर्धेच्या ठिकाणाविषयी काय सांगचाल? कुठं आता स्पर्धा होणार आहे? आता अकलूज परिसरामध्येच ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. पूर्वी यशवंतनगरच्या बाजूला होती, आता आनंदनगरच्या बाजूला शिवकीर्ती बाग हे आनंदनगर चाकोरे रोडवरती आहे, पण अकलूजच्या जवळ आहे. अकलूजपासून जवळच आहे, अकलूजचाच भाग असल्यासारखा आहे. आणि त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं जवळजवळ 25-30 एकरामध्ये हे मोकळं पटांगण या ठिकाणी केलेलं आहे बैलगाडी शर्यतीसाठी खास. आणि भरपूर मैदान म्हणजे बैलगाडी शर्यतीसाठी 1000 फुटाचा रनिंग आहे. आणि त्याचबरोबर आजूबाजूला वाहनं उभा करण्यासाठी वगैरे आणि प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा मोठं पटांगण या ठिकाणी आहे. त्यामुळे काय अडचणी येणार नाही. सर्व काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं परवानगी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर शासकीय परवानगी घेतलेल्या आहेत. नियमाप्रमाणे या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित होईल. या ठिकाणी शेवटचं बक्षीस आहे ते रकमेमध्ये आहे, 1.5 लाखाचं बक्षीस आहे. परंतु बैलाला जो या ठिकाणी चॅम्पियन ठरणार आहे, जेता आहे, जी बैलगाडी जेता आहे, त्या दोन्ही बैलाला या ठिकाणी झूल गेल्या वर्षी दिली होती. यावर्षी आम्ही झूल देणार आहे. चांगले मस्तपैकी 4-5 हजाराची एक झूल आहे किंमत, तर ती आम्ही या ठिकाणी देणार आहे. शेंब्या देणार आहे, त्याचबरोबर बाशिंग बांधून देणार आहे. म्हणजे त्याचं कौतुक या ठिकाणी दोन्ही बैलांचं या ठिकाणी होणार आहे. आपल्या तालुक्याची नेहमीच परंपरा राहिली आहे वेगळेपण जपणं. या स्पर्धेत काय वेगळेपण जपतोय आपण आणि काय वेगळं पाहायला मिळेल? या ठिकाणी वेगळं पण तर आहेच. मैदान तर अतिशय चांगलं आहे. काळे जमीन आहे, रोलिंग वगैरे करून घेतली आपण, करणार आहोत, केलेले आणखीन करणार आहोत. पण या ठिकाणी जे बैलं येणार आहेत, माणसाला तर पाणी चांगलं ॲरोप्लॅनचंच आहेच, पण बैलालासुद्धा आम्ही ॲरोप्लॅनचं पाणी देणार आहे. हे एक या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. इतर ठिकाणी कुठं तर पाणी प्यायला असतं सोय नसती, पण या ठिकाणी आम्ही ती काळजी घेणार आहोत.
तुम्ही ते झूलचं सांगितलं, हा झूल प्रकार काय आहे? कारण का आपल्या शहरीकरण झाल्यामुळे थोडं लोकांना माहीत नाही, हे थोडं विस्तृत सांगायला हां. लोकांना नेमकं काय आहे. पूर्वीच्या काळात बैलांचा सण म्हणून पोळा असायचा, बेंदूर असायचा. तर त्यावेळेला बैलाला एक वर्षातून एकदा त्याचा सण म्हणून साजरा केला जात असायचा आणि किंवा जातो. तर त्यावेळेला बैलाला सजवायचं, शिंग रंगवणे, परत हार वगैरे घालणे, परत नंतर त्याच्या पाठीवरती झूल टाकणे. हा बैलाला सजवायचं त्या पूर्वीच्या काळात असायचं. अजूनसुद्धा ज्या ठिकाणी पोळा साजरा होतो त्या ठिकाणी झूल वगैरे वापरले जाते. त्याचं झूल घालून त्याला जसा फेटा कपडे घालून जसा एखाद्या माणसाचा सत्कार केला जातो तसा या बैलाचा सत्कार झूल टाकून करण्यात येणार आहे. या स्पर्धेत किती सहभागी होतील स्पर्धक आणि मैदानाच्या ठिकाणी किती फाट्या असणार आहे, एका वेळेस किती स्पर्धक? या ठिकाणी गेल्या वर्षी तर 471 बैलगाडी आली होती. आता यावर्षी आणखीन, कारण पहिला मैदान चांगलं झालं त्यामुळं आणखीन स्पर्धक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतील. 500पेक्षा जास्त बैलगाडीची संख्या या ठिकाणी असणार आहे आणि प्रेक्षकांना या आवड आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीनं होईल. प्रेक्षकांची सोय कशा पद्धतीने करण्यात आली? गॅलरी आहे, दोन्ही बाजूला गॅलरी टाकलेली आहे, बॅरिकेटिंग करणार आहे शेवटपर्यंत. चांगलं आहे, म्हणजे संरक्षणाची दृष्टीने काळजी घेतली आपण. काय आव्हान असेल प्रेक्षकांना आणि बैलगाडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना? सगळ्यांनी सहभागी व्हावं, जिंकण्यासाठी प्रयत्न करावा गाडी मालकाने आणि गाडी ड्रायव्हर महत्त्वाचा आहे. त्या ड्रायव्हरनं काळजी घ्यावी आणि नियमानं या ठिकाणी त्याचं तंतोतंत पालन त्यांनी करावं. जे काही सूचना येतील पंच कमिटीच्या त्याच्या पद्धतीनं आपण बैलगाडीचा सहकार्य करणं गरजेचं आहे. बैलगाडी मालकांनी किंवा मालकानं म्हणण्यापेक्षा गाडीवान आणि त्याच्याबरोबर असलेले चाहते असतात, सहकारी असतात. कारण का शेवटी क्षणी गाडी जिथं स्टार्ट करतो तो स्टार्ट असतो त्या ठिकाणी बरेचसे लोक पाय पुढे घ्या मागे घ्या, लवकर गाडी सुटत नाही. तर अनाऊन्सिंग केलं की बैलगाडीच्या ड्रायव्हरनी बैलगाडी लवकरात लवकर आपल्या फाटीवरती आणलं पाहिजे आहे, काळजी घेतली पाहिजे आहे. उशीर जर झाला तर बाद करण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा बाद होतात गाड्या आणि सहभाग सर्वांचा त्या ठिकाणी असायला पाहिजे आहे. नियमानं त्या ठिकाणी पालन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी गाडी ड्रायव्हर आणि मालक या दोघांचं सहकार्य या शर्यत यशस्वी करण्यामध्ये मोलाचं असतं. ते त्यांचं सहकार्य या ठिकाणी असायला पाहिजे आहे अशी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. शेवटचा प्रश्न, सुरक्षेच्या दृष्टीनं काय प्रयत्न करण्यात आलेला आहे? डॉक्टर असतील किंवा अग्निशमन इतर काय व्यवस्था करण्यात आली? या ठिकाणी कुठेही गोष्टीचं फड असलं तरी तिथं डॉक्टर वगैरे आपण उभा करतो, डॉक्टरची गाडी तिथं उभा असते. त्याचबरोबर बॅरिकेटिंग आहे, दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग आहे आणि क्षेत्र या ठिकाणी मोठं आहे, पटांगण मोठं आहे. म्हणजे गाडी पुढं आल्यानंतर फायनल फिनिशिंगच्या नंतर या ठिकाणी पुढं भरपूर पटांगण आहे. त्यामुळं काही गाडी कुठेही पळाली तर ती कुठं ना कुठं थांबणारच आहे, कारण पटांगणच आहे पुढं. संरक्षण या ठिकाणी व्यवस्थित धोका होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली झाली. तर आपण पाहिलं अतिशय जय्यत तयारी विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीनं बैलगाडा शर्यतीची करण्यात आलेली आहे. महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात, अकलूज.